जर तुम्ही माणूस असाल तर काहीतरी विशेष करून जा, निस्वार्थ करून जा, नाहीतर तुमच्यात आणि इतर प्राण्यात फरक तो काय. बरोबर. इथून मला सगळे वेडा म्हणायचे. वेडा आहे का? सगळं जग इथे येत आहे पुण्या मुंबईत आणि तू परत चाललाय. मला व्याख्यानाच्या मानधनातून जी रक्कम मिळायची त्यातून मी या संस्थेची सुरुवात केली. लग्न केलं मी त्याच वर्षी, तर रजिस्टर लग्न केलं मुद्दाम. त्याच्यातून जे पैसे वाचले त्यातून 10 मुला-मुलींना दत्तक घेतलं. क्या बात आहे. ते 10च्या 10 क्लास 1 क्लास 2 झालेत नंतर 1-2 वर्षांमध्ये. पुणे सोडून कोकण आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी जी. जळगावला येणं ही जी. खूप मोठी गोष्ट आहे सर. सामाजिक क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे, राष्ट्रीय पुरस्कार, सर्वश्रेष्ठ सामाजिक संस्था म्हणून तो भारताच्या महामहिम राष्ट्रपतींच्या हातून मिळाला. क्या बात आहे. तर आपलं काम आपलं उत्तर असतं. बरोबर. असं म्हणतात, काम बोलतं. आमचं घर होतं हं. जिथे राहायचो, ते घर विकून टाकलं आणि मी भाड्याच्या घरात राहायला गेलो. घर विकलं. त्याच्यातून 200 मुलांना घेतलं. ज्यांचं आयुष्य घर बांधण्यात जातं ते घर तुम्ही विकलं आणि भाड्याच्या घरात गेलात, म्हणजे तुमचा प्रवासच उलटा होतोय. मला एका ब्लाइंड मुलाने विचारलं होतं की आम्ही स्वप्न पाहू शकतो का. राज्यघटना पाठ करून काही नाही होत. राज्यघटना जगता आली पाहिजे, अधिकारी म्हणून, नागरिक म्हणून. दुर्दैवाने तसं फार कमी होताना दिसतं. कित्येक मुलं असे, मुली असे आहेत की त्यांना नाव पण नव्हतं. बरं. म्हणजे त्यांचं नाव फक्त राज, हं. फक्त पंकज, फक्त मोहिनी. मग त्यांना नावं दिलेत. ते आता पंकज यजुर्वेंद्र महाजन, राज यजुर्वेंद्र महाजन क्या अशी बात नावं आहे. असतात. आपल्याकडे एक गैरसमज आहे हं. अजून. क्लास 1 केलं तर क्लास 2 तरी होतो माणूस. या क्षेत्रातून आजपर्यंत जी लोक पासआउट नाही झाली ती काय रस्त्यावर आली का. नाही. मी तुम्हाला हजारो स्टोरी सांगू शकेल की त्यांनी त्यांचं जग इतकं उभारलं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही, हे जनरल करिअर आहे. बरोबर. जनरल म्हणजे काय, कोणीही करू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. येस. याला काही स्पेशल हे रिक्वायर्ड नाही, पण तुमच्या प्रत्येकामध्ये काहीतरी स्पेशल आहे. योग्य वेळी घेतलेली एक्झिट हे सगळ्यात मोठं यश असू शकतं. संघर्ष जितना गहरा होगा जीत उतनी शानदार होगी.